लाडकी बहीण या योजनेची ई-केवायसी करत असताना एक धक्कादायक प्रकार घडला। ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली। आरोपी गोकुळ चव्हाण विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। दुसऱ्या महिलेला निवृत्ती वेतन सुरू करून देतो असं म्हणत प्रेमसंबंधांची मागणी केल्याचं या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडलाय। पीडित महिलेच्या तक्रारीवरून गोकुळ चव्हाण विरोधात शहर पोलीस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करायचं असल्यानं गोकुळ चव्हाण महिलेच्या घरी आला आणि कागदपत्र घेत शरीर सुखाची मागणी केली। ई-केवायसी करताना अनेक महिलांना अडचणी येत आहे आणि याचाच गैरफायदा काही नराधम घेताना दिसताय। जेव्हा महिला ई-केवायसी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली। ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी। पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे। कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये। माझी आपल्या मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती आहे की असले प्रकार होऊ नये भविष्यामध्ये, ह्यासाठी कठोर कारवाई ह्या आरोपींवरती व्हावी ही विनंती। नाही, मी बातम्यांच्या माध्यमातून हे पाहिलं ऐकलंय। या संदर्भात निश्चितच पोलीस गंभीर दखल घेतील। अशा प्रकारे जर परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक अशा वृत्तीनं त्या ठिकाणी वागणार असतील तर मला वाटतं पोलीस आणि सरकार त्यांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतं लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घ्यायला सरकार सक्षम आहे। तर दुसऱ्या महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देण्याच्या बहाण्यानं प्रेम संबंधांची मागणी केल्याची आणखी एक तक्रार देण्यात आली आहे। जळगावमधील या दोन धक्कादायक प्रकरणांमुळे एकच खळबळ उडाली आहे।